अंजली दमानिया यांनी एक खळबळजनक आरोप केलाय। अंजली दमानिया यांना धमकीचा कॉल आल्याचं कळतंय। सलग दमानिया यांना धमकीचे फोन आलेले आहेत। बीड प्रकरणात आवाज उठवल्यामुळे अंजली दमानिया यांना धमकीचे फोन आलेले आहेत। धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्या कार्यकर्त्याकडून दमानिया यांना धमकीचा फोन आल्याचा दावाही त्यांनी केलेला आहे। हेलो हॅलो हाँ दमानिया ताईचा नंबर आहे का? हो बोलते नरेंद्र सांगळे बोला काय म्हणता? माझं नाव नरेंद्र सांगळे आहे। हाँ काय काही म्हटलं हे जे काही मॅटर चालू आहे हे तर तुम्हाला माहित होतं सगळं की याच्यामध्ये ठीक आहे पुन्हा झालेला आहे तो आणि त्यांना सजा झाली पाहिजे ते दोघांपर्यंत मर्यादित राहायला पाहिजे होतं। कालपासून तुम्ही मला इतके फोन करताय हाँ हे चुकीचं वाटत नाही का? हे समाजाला कोण ओढतंय? मी कधी ओढलं? आणि तुम्ही मला रोज इतके असंख्य फोन करताय ते कशासाठी? त्याच्यासाठी ना बाबा की आम्हाला वाईट वाटू राहिलं ते तिकडे ते डायरेक्ट घरात घुसून मारायची भाषा करू राहिले। आता आम्ही शिकलेले पोरं आहेत। मला इतर कोणाबद्दल काहीच बोलायचं नाहीये। मी तुमच्या समाजाबद्दल एक चकार शब्द की बाबा हा आळशी समाज आहे, बेकार आहे, ते काम नीट नाही करत, असं एक चकार शब्दाने तरी म्हटलंय का? किंवा याच्या आधी मला सांगा ताई, बीड जिल्ह्यामध्ये म्हटले एवढे अधिकारी मला सांगा आता बीडमध्ये वंजारी समाज बऱ्यापैकी आहे, मग आता नोकरी लावल्यानंतर मुलं काय करतात की आपल्या जिल्ह्याचं तालुक्याची निवड करतात। पण मला एक सांगा, जेव्हा शासनाचे काही निकष असतात की सगळ्या समाजाला समावेशक असंच पाहिजे, तर तिथे फक्त जास्त प्रमाणात एक जर समाज भरला गेला तर हे कुठेतरी चुकतंय, हे तुम्हाला असं वाटत नाही? एक समाज म्हणून सुद्धा तुम्हाला वाटत नाही का की माझा फक्त आक्षेप कशावर होता की सगळे जे टॉप अधिकारी आहेत ते एका समाजाचे आहेत? तसं असू नये, कारण शासनाची तशी एक नामावली असते, बिंदू नामावली म्हणतात त्याला, की सगळ्या समाजांचं सगळं समावेशक असं तिथे प्रतिनिधित्व हवं। ते जर नसेल त्याच्यावर आक्षेप घेणं पण चुकीचं आहे। मी कुठे समाजाला एक चकार शब्दाने म्हटलं? त्यानंतर मी एक नाही 2 ट्विट केले। तुम्ही एक तरी ट्विट वाचलीत तरी का मला आधी सांगा।